फिरायचं नाही कुठं. म्हणून शरीराला सेवा करायची, संसार काम करायचंय, पण त्या संसारात अडकून राहायचं नाही. मग काय करायचं? फक्त चिंतन करायचं. संसार करत करत चिंतन करायचंय. मन लागो रे, मन लागो रे लागो. आपलं मन चिंतनात टाकलं पाहिजे. भगवंताच्या सेवा करायची, बिघडायचं नाही, नसता पतन होतात. आणि सगळ्या तऱ्हेनं अर्पण करायचं. त्यानंतर त्या हरणाचं शरीर त्या जीवनातून मी सुटले नाही म्हणजे आता चुकायचं नाही. वाचा नव्हती, पण हरणाच्या जीवनामध्ये असताना एकच आठवलं, भगवंताचं नाव घ्यावं. म्हणून हरणाच्या शरीर असताना सुद्धा मनातल्या मनात प्रभूचं चिंतन करत होते. म्हणून ज्ञानी कुळात पुढला जन्म झाला. मग तिसरा जन्म झाला. सावधान पुन्हा जन्म झालाय, पण परिस्थिती नाजूक आहे. म्हणून म्हणजे आता आपल्याला काय करायचं नाही. एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसले. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. नाम साधन करत संध्याकाळ झाली. त्यांना कळायला नाही. रात्रीच्या 9-10 वाजले. आणि तेवढ्यामध्ये काय झालं की चोरी करणारे माणसं आले. त्यांना कुठेतरी चोरी करायचं. आणि मोठ्याने आवाज आला. अरे म्हणजे पहिली शिकार सापडली, काहीतरी कळलं. ते जवळ गेले. काय काहीच नाही म्हणजे नाही, काहीतरी न्यावं लागत नसतं. आपीशी म्हणजे पुढलं आपलं कार्य व्हायचं नाही. त्याला म्हणजे तूच चल आमच्या बरोबर. आता 4 चौघा पुढे एकटं काय करील, नेलं त्याला करून. म्हणजे तो काय करायचं, आम्ही तुझ्या नंतर उठवून घेतो. चोरी केलेलं ओझ गावाच्या बाहेर नेऊन ठेवायचं. ठीक आहे. आता यांनी काय केलं, सगळे नियोजन नेऊन ठेवायला सुरू केलं. आणि ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम केलं भजन. ते भजन म्हणत परत पाहून खेळत खेळत ती चोरीची गठोडे नेऊन ठेवायची. आता ते राजेचे कुणी असतील, रखवालदार वाचपेन असतील, ते जागे झाले आणि तरबेज होते चोर, ते पळून गेले. झालं त्या भरत राजाला दुसऱ्या जन्मात. झाल्यावर गेला राजासमोर. म्हणजे मला सहज चोर आणला. राजाने पाहिल्याबरोबर म्हणले आता चोर नाही, तर मुद्देमाल काय आहे. ते पुरावा असल्यामुळं काय सजा द्यायची त्याला. म्हणजे जरा सात्विक दिसतो, ह्याला सजा काय द्या, फक्त पालखीला खाना द्यायला. राजाची रोज नगर प्रदक्षिणा आणि त्यांनी पालखीला खांदा द्यायला. पण पालखीला खांदा दिला तर हे काय करायचे, नाम जप घेत घेत पाऊल खेळत खेळत पालखी करायची. राजा हल्ला. हल्ल्याबरोबर ती डोक्याला लागलं. मग राजानं विचारलं तुम्ही असं का करता. ती म्हणले मला माझ्यावर वेळ आली म्हणून तुझ्यावर आणि वेळ आली. राजा मला कसली वेळ यावं लागतं, मला हे जर वैभव आहे ना मला तुझं. सोने रुपयामा प्रत्येके समान, माती समान आहे. म्हणजे शेवटी फक्त भगवंताचं नाव बरोबर येतं. पायोजी मेने राम रतन धन पा